आपकी रंग हमारे। यंदाचा मे महिना मुंबईकरांसाठी कमी तापदायक ठरण्याची शक्यता आहे। 10 मे नंतर तापमानाचा पारा चढा असेल, प्रादेशिक हवामान विभागाचा हा अंदाज आहे। तीव्र उन्हामुळे पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणी पातळीत घट झाली। धरणात सध्या 33% पाणीसाठा आहे। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये हापूसच्या दरात वाढ झाली। आवक घटल्यानं 600 ते 1200 रुपयांचे दर सध्या मिळत आहेत। ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे, तर मध्य आणि हार्बर मार्गावर प्रवाशांची मेगा ब्लॉकमधून सुटका झाली आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी दिवाळीचा मुहूर्त आहे। डोंबिवली, वसई, विरार, नवी मुंबईतील घराच्या सोडतीत समावेश आहे। आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक आहे। पवननगरमधील आरक्षण मंथन परिषदेत याबद्दलचा थेट इशारा देण्यात आला। राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच सांगोला दौऱ्यावर आहेत। शेतकरी मेळाव्याला ते आज संबोधित करतील। अकरावीच्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी मे महिन्याचा शेवटचा दिवस उजाडण्याची शक्यता आहे। प्रक्रियेसाठी संकेतस्थळासह हेल्पलाईन सुरू करण्याच्या प्रक्रियेनं वेग घेतला आहे। राज्यामध्ये जवळपास 800 पेक्षा अधिक शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत। प्रत्येक जिल्ह्यात बोगस शाळांवर तातडीनं कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी जारी केले। समृद्धी महामार्गावरच्या जांभरगाव टोल नाक्याच्या जवळ शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाला वेग आलाय। गाळ काढण्याचं काम 31 मे पर्यंत पूर्ण करणार। दर दिवशी साधारण 4500 मेट्रिक टन गाळ काढण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। कुलाबा वांद्रे सिम्स मेट्रो 3 मार्गिकेचं काम युद्धपातळीवर सुरू असून संपूर्ण मार्गिकेचं एकूण काम 81% जास्त पूर्ण झालंय। पहिल्या टप्प्यातील काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा MMRCचा मानस आहे। घटस्फोटाच्या प्रकरणातील मुलाच्या ताब्याचा निर्णय कधीही बदलला जाऊ शकतो, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे। कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार प्रचार सुरू केला आहे। बंगळुरूमध्ये आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आहे, तर शिवमोगामध्ये जाहीर सभा आहे। कर्नाटकात भाजपसाठी आज सुपर संडे असेल, कारण गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा काही रॅली काढणार आहेत, तर भाजप अध्यक्ष JP नड्डा यांच्याकडून बैठकांचा धडाका सुरू आहे। जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत गेल्या 3 दिवसात 6 दहशतवादी ठार झाले, तर राजौरी बारामुल्ला भागात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे। कांगोमध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातलं। आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झालाय, तर 100 पेक्षा अधिक जण बेपत्ता आहेत।